नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधारांची पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। या ठिकाणी खूप साऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरती SMS प्राप्त झाले आहे। तर आता या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना SMS प्राप्त झाला नाही अशा लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाण्याची काहीच गरज नाही। तुम्ही तुमच्या मोबाईलवरती अगदी 2 मिनिटांमध्ये पाहू शकता तुमच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधारांची पेन्शन जमा झाली नाही। ते कसं चेक करायचं A to Z अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे। चला या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले की नाही पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे महाडीबीटी SAS। तर स्पेलिंग पाहू शकता महाडीबीटी डॉट पुढे टाकायचं तुम्हाला SAS। तर अशा काही पद्धतीने तुम्हाला टाईप करायचं आहे, त्यानंतर सर्च करायचं आहे किंवा याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट वेबसाईटवरती येऊ शकता। सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरलाच पाहायला मिळते महाडीबीटी SAS। तर पाहू शकता महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला चेक करता येणार आहे तुमच्या बँक खात्यावरती पेन्शन जमा झाली की नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर आता या ठिकाणी आपण यावरती क्लिक केलं आहे, थोडंसं वाट पाहिजे। त्यानंतर पाहू शकता वेबसाईटचा अशा काही पद्धतीने तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचे, खालीनंतर पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी साईडला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतात। या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी स्थिती आणि स्थिती पहा या 2 ऑप्शन मिळतात। त्यापैकी तुम्हाला लाभार्थी स्थिती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही तुमचा रजिस्टर नंबर मिळू शकता। जर तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर माहिती नसेल तर तुम्हाला नो युअर रजिस्टर नंबर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, त्यानंतर तुमची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आपल्याकडे ऑलरेडी रजिस्टर नंबर आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी रजिस्टर नंबर फॉरगट करणार नाहीत। त्यामुळे आपण डायरेक्ट होम बटनावरती येणार आहे। होम बटनावरती आल्यानंतर आता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती पेन्शन जमा झाले की नाही हे पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा खाली यायचे, खाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळते, तर पाहू शकता लाभार्थी स्थिती। तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं सेम निवडायचं आहे, म्हणजे संजय गांधी निराधाराचे लाभार्थी आहात की श्रावणबाई सेवाराजी निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहात। तर आता या ठिकाणी आपण संजय गांधी निराधार ऑप्शन निवडला आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, जसं की तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं। त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला 4 ठिकाणी जर बरोबरची टिकमार्क असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पेन्शन जमा होणार आहे। तर पाहू शकता मागचा हप्ता मार्च महिन्याचा होता, तर 14 मार्च रोजी या लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात आले। या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला बरोबरची टिक मार्क पाहिजे तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे येतात, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर अशा काही पद्धती तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुमच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधाराची पेन्शन जमा झाली की नाही। या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे बँकेमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारायची गरज नाही। अशा काही पद्धती तुम्ही घर बसल्या पाहू शकता तुमच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधाराची किंवा श्रावणबाई सेवाराजी निवृत्ती वेतनची पेन्शन जमा झाली की नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा। पुन्हा भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।